हाय गाईज. आज काही खास प्लॅन नव्हता, पण दिवसाच्या शेवटी वाटलं, अरे हा दिवस तर जपून ठेवावा असा होता. सकाळी डोळे उघडले आणि पहिली नजर त्या गोंडस छोट्याशा बाळावर पडली आणि नकळत चेहऱ्यावर स्माईल आली. कधी-कधी आपला मूड मोठ्या गोष्टींनी नाही तर अशा छोट्या-छोट्या मोमेंट्सनीच बदलतो नाही का? मग मंदिरात गेले. सकाळची शांत हवा, घंटांचा आवाज, त्या 10-15 मिनिटात खूप काम वाटलं. सध्या मी ही फेज खूप एन्जॉय करतीये. मग घरी आल्यावर थोडंसं वाचन केलं. लंचला होतं ग्रीन मूगची भाजी आणि चपाती. हेल्दी खायचा फुल मूड होता. पण सडनली ब्रेन ट्विस्ट दिला. अचानक कित्येक महिन्यांनी मॅगीची क्रेव्हिंग आली आणि मम्मी म्हणजे इन्स्टंट मॅजिक. 5 मिनिटात प्लेट समोर. कधी-कधी मॅगीपेक्षा जास्त टेस्ट मम्मीच्या प्रेमाचा असतो नाही का? आणि स्टोरी इथेच संपली असं वाटत होतं. तोपर्यंत डोअरबेल वाजली. झेप्टोचं पार्सल. आणि आता काय? तर आईस्क्रीम, चॉकलेट, फ्रुट्स, लस्सी लिटरली माझ्या सगळ्या फेव्हरेट्स गोष्टी. आदित्यने दूर राहूनही माझ्या क्रेव्हिंग्ज फुलफिल केल्या. डिस्टन्स असेल तरी एफर्ट दिसला ना, की मन खूप एकदम असं भरून येतं. इव्हनिंगला मम्मीसोबत वॉकला गेले. मम्मीसोबत कॅडबरी शेअर केली आणि लस्सी पिली. थोड्या गप्पा, थोडं हसणं. आज बेबी शॉवरला ऑलरेडी 1 महिना झाला होता. टाईम खरंच खूप उडतोय. नंतर भेळ खाल्ली. मग डिनर, मग पुन्हा थोडासा वॉक आणि शेवटी पायाला ऑइल मसाज करून शांत झोप. आज दिवस साधा होता, पण भावनांनी मात्र तो खूप खास बनवला. छोटे-छोटे मोमेंट्स जपा, कारण हेच मोमेंट्स आयुष्य सुंदर करत असतात. आजसाठी इतकंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.